सिद्धार्थ फाउंडेशन द्वारा 200 विद्यार्थियों का भव्य सम्मान समारोह, कमान चिंचोटी। सिद्धार्थ फाउंडेशन द्वारा विद्यार्थियों का भव्य सम्मान समारोह संपन्न हुआ। कामन चिंचोटी विभाग की माननीय नगर सेविका प्रीति दिनेश म्हात्रे एवं माननीय सरपंच एड. दिनेश हरेश्वर म्हात्रे के नेतृत्व में 10वीं, 12वीं और स्नातक उत्तीर्ण विद्यार्थियों का सम्मान किया गया। कार्यक्रम में 200 विद्यार्थियों को बैग और सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर माननीय नगर सेवक सुनील आचोकर, चंदन भाई शिंगरे, संतोष आचोकर, महादेव पाटिल, रमेश जाधव, मनोहर म्हात्रे, महेश विरारकार, रविंद्र म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, असलम शेख, डॉक्टर पठारे, मनोज मौर्य, आकाश गायकवाड़, निकिता पाटिल, उद्यराज तथा कामन विभाग के ग्रामवासी उपस्थित रहे। कार्यक्रम सफल बनाने में संस्था के सचिव एड. जॉयसन परेरा एड. रंजीत हाथकर एड. रूप सिंह बंसी एड. शशिकांत, कल्पक म्हात्रे, अनिकेत जाधव, दीपेश घरत, प्रजोत जाधव और पदाधिकारियों ने विशेष परिश्रम लिया। कार्यक्रम का संचालन होनाजी मेस्त्री सर ने किया, जबकि संस्था के संस्थापक अध्यक्ष एड. दिनेश म्हात्रे ने आभार व्यक्त किया। ये खास कार्यक्रम हमारे रिपोर्टर विकास गुप्ता और तृप्ति प्रमाण द्वारा कवर किया गया। अगर ये खबर आपको पसंद आई हो तो कृपया चैनल को लाइक और सब्सक्राइब करना न भूलें। बाप राजकारणी हे कित्येक लोक त्यांच्याकडे कामासाठी जायचे, पण तरी सुद्धा त्यांनी कधी त्याला व्यत्यय आणला नाही। त्याचं त्यांनी काम त्या गवई साहेबांनी केलं आणि आज तो या आपल्या देशाचा सर नाही ते होऊ शकतो, तर आमच्या कामणचा एखादा पोलीस अधिकारी का होऊ शकत नाही, आमचा एखादा वकीलचा आता कोणी होतं, तर आपण अशी एक जिद्द मनाची बाळगली पाहिजे की आपल्या भागातून कधी मिलिटरीमध्ये कोण जात नाही, कधी कोण गेले का दाखवा मला आपल्या भागातला। फक्त एक मला मी अजून त्याचा म्हणजे आवर्जून उल्लेख करेन, भले ते उत्तर भारतीय असेल आमच्या गावात राहतात अशोक जायसवाल शर्मा अशोक शर्मा यांचा चिरंजीव इथे शिकला। आदर्श काय तर अरे काय कसं काय व्हायचं, क्रिकेट जरूर खेळा, पण तुम्ही खेळामधून पण आपला हे तुम्ही करू शकता। परंतु कधी कुठलाही एखादा खेळ सर्व जर क्रिकेटच्याच मागे लागलाय फार म्हणजे तुमचे दिवस फार वाईट आहे। आम्ही आता काय आमचे अर्धे दिवस संपलेले आहे, आम्ही आता 60-65च्या घरात गेलेले आहे। तुमचं काय आज सध्या देशाची परिस्थिती काय, वर्तमानपत्र किती लोक असतात तरी आजकाल आपल्या गावामध्ये पेपर किती लोक वाचतात तुम्ही? आता आम्ही विचारलं ना मुलांना अरे पेपर वाचा काय, पेपर मोबाईलवर सगळं काय मिळतं आणि सगळं काय म्हणतात की आपलं पुढचं आयुष्य कसं चांगलं आहे, कशात आहे याचं निरीक्षण करून आपण पुढची वाटचाल करा अशी तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या सिद्धार्थ सर्व टीमचे मी मनपूर्वक अभिनंदन करून माझे लांबलेले 2 शब्द इथेच थांबवतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद रमेशजी, आपण केलेलं उद्बोधन खरोखरच आणि क्रिकेटबद्दल जी काही तुम्ही खंत व्यक्त केली खरोखरच ही या भागाची शोकांतिका आहे। आम्ही नेहमी या विषयावर बोलायचं टाळतो, परंतु क्रिकेटचा वेळ तुमच्यामध्ये एवढं भिजलेलं आहे की तुम्ही शाळा दांडी मारून, कॉलेजला दांडी मारून, नोकरीच्या ठिकाणी दांडी मारून तुम्ही क्रिकेट खेळतात, एवढा वेळ तुम्हाला क्रिकेटचा लागलेला आहे। इट्स नॉट गुड, हे आपल्या भविष्यासाठी योग्य नाही आहे। भले कसं असतं आम्ही क्रिकेटबद्दल बोललो की विद्यार्थ्यांना राग येतो की काय सर बोलतात, काय आपल्या भागातली लोक बोलतात, परंतु एवढा वेळ असता कामा नये। खेळावं, खेळ जरूर असावा, खेळामुळे आपली बुद्धिमत्ता, खेळाडू वृत्ती, आपला शारीरिक विकास नक्कीच घडून देऊया। या भागातील सन्माननीय आदर्श अशोक शर्मा हा डिफेन्समध्ये गेलेला आहे, CISF करतोय। पहिल्यांदा या विद्यार्थ्याचा आपण मान सन्मान करूया, त्याला विनंती करतो। आदर्श
दहावी 12वी तसेच पदवीधर विद्यार्थी यांना माझे मनापासून अभिनंदन. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांनी कोणी 10वी झालेला आहे आणि 11वीला ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यांचं पण अजूनपर्यंत कॉलेज चालू झालेलं नाही, सुरू झालेलं नाही, अजूनपर्यंत लिस्टच लागत आहे. कोणाकोणाचे कॉलेज सप्टेंबर एंडिंगपर्यंत चालू होतं. तर माझं त्या विद्यार्थ्यांना असं म्हणजे हे असेल की त्यांनी आपली स्टडी चालू करावी. आपले जे माजी विद्यार्थी असतील तुमच्या ओळखीमध्ये, त्यांच्याकडून तुमची जी फील्ड असेल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, त्या फील्डचे बुक तुम्ही अवेलेबल करून त्याची स्टडी तुम्ही सेल्फ स्टडी जेवढं आत्तापासून चालू कराल. कारण की पूर्ण आपला अकॅडमिक इयर 1 वर्षाचा असतो. जून टू मे, एप्रिलमध्ये आपली एक्झाम होते. बट आता 24 तास असतोच आहे ना. हा, तो आपल्या जेवायला नसलं तरी चालेल, पण तो सोबत पाहिजे. असं जे का मित्राच्या मुलाचं ओके. शुभम विनंती आहे. 12वीमध्ये पुढे राहिले का चिंचोडी कोणाला विद्यार्थी मेन प्रॉब्लेम होती, त्या सॉल्व्ह करून दिलं. त्यांच्यासाठी एकदा मनापासून पुन्हा खूप खूप धन्यवाद बोलतो. आम्हाला खरोखर खूप येऊन त्या मॅडमशी भांडण करून, सरांशी भांडण करून आम्हाला बसची सुविधा उपलब्ध करून दिली. खूप म्हणजे आम्हाला पण खूप त्रास वगैरे होत होता येण्या जाण्यासाठी, त्यासाठी. आणि तुम्ही पण आमच्यासारखं 12वी पास करा आणि तुमचा चांगल्या प्रकारचं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल तुला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी सर्वांनी आज 10वी 12वी पदवीधर तसेच विविध क्षेत्रामध्ये डिग्री मिळवलेले गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारण्याचा असा अतिशय स्तुत्य उपक्रम आज हाती घेतला. उत्सवाकडे जायचं आहे म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करतो. खरंच सामाजिक कार्य करत असताना आपण विविध प्रकारे आपण बघितलं असेल, प्रीती असेल, दिनेश असेल, वेगवेगळ्या स्वरूपात रस्त्यांचे विषय असेल, स्मशान असेल, विविध माध्यमातून आपण लोकांनी जी जबाबदारी दिली, लोकांनी जो विश्वास व्यक्त केला आहे तो पार करतात. हे सगळं काम करत असताना सगळ्यात मोठं पुण्याचं आणि सगळ्यात मोठं महत्वाचं काम आज दिनेश तुझ्या हातून घडलं. मला अंतःकरणापासून समाधान आहे. कारण असं आहे, पहिला पुण्यनिरार्थ होते, त्याच्यानंतर मी एक ग्रॅज्युएशन केलं. तर त्यावेळेची परिस्थिती असं माझे शाळेचे मित्र आम्ही वसईला राहायचो. म्हणजे बस जर ती असेल तर ती पोचायला किती तास लागतील याचा हिशोब नसायचा. म्हणजे खिंडीत आम्ही 3-3, 4-4 तास तरी 2-2 तिकडे चालत पण यायचे. आज या अच्छा चांगल्या सकाळी यायचं ना, तुझं बक्षीस तर आहे, तुला सोन्याचा कडा मिळणार आहे. ते मला सोन्याचा कडा नको आहे. आपण जागा उपलब्ध करू, आपण कमिशनर साहेबांची भेट घेऊ आणि तातडीने ते काम कसं होईल ते बघू. होऊन जाईल लगेच. फक्त जागेची उपलब्धता फार महत्वाची आहे. जर आपण एका सभागृहामध्ये जर सर्वजण बसलो तर कार्यक्रमाची शोभा वाढते. थोडे इथे थोडे तिथे बरं नाही वाटत, परंतु त्याची सुद्धा गरज आहे. याची सुद्धा आपण या प्रसंगी दखल घेऊ. मी जे मी करतायत त्याला सर्वांना सांगेन तर तुम्ही निव्वळ ग्रॅज्युएशन न होता, निव्वळ पदवी न घेता, त्याच्या पलीकडे कमर्शियल जे